तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंताच्या नादी. गरीब बाप असू द्या, कधी कुणासमोर झुकला नाही आणि कधी कुणासमोर लाचारी पत्करली नाही. पण आज तोच बाप पोलिसांसमोर रडतोय, ढसाढसा त्यांच्या पाया पडतोय. मित्रांनो, कशासाठी? तर माझ्या मुलीला न्याय द्या साहेब, माझ्या मुलीला न्याय द्या. मित्रांनो, जेव्हा बापाची मुलगी जाते ना, तेव्हा त्या मुलगी जाण्याचं दुःख फक्त त्या बापाला कळू शकतं. अरे किती वेळा सांगायचं तुम्हाला की मुलगी शेतकऱ्याच्या घरात द्या. भले तुम्ही मला या व्हिडिओच्या माध्यमातून शिवाय द्या. मित्रांनो, अजून 8-10 महिने झालं नाही त्या वैष्णवी हगवण्याचं प्रकरण. आज कालच्या व्हिडिओत बघितलं ना तुम्ही काय झालं मित्रांनो. पंकजाताई मुंडे यांच्या चा अनैतिक संबंध बाहेर आलं. त्या ताईला देखवलं नाही, त्या ताईने आत्महत्या केली. मित्रांनो, श्रीमंतांच्या घरात पुरी देऊ नका हो, सुखी राहणार नाहीत. गरीबाला द्या, भले ती चटणी भाकर खाईल, भले अंगावरती साडी फाटकी नेसेल, पण स्वाभिमानाने जगेल. ही शेतकऱ्याची पावर आहे. आज मला सांगा, शेतकऱ्याच्या घरात एखादी मुलगी मेलेली आहे का? अरे, ज्या आई बापाला लाज वाटायला पाहिजे की माझी पोरगी सरकारी नोकरदार म्हणण्यापेक्षा श्रीमंतांच्या घरात जावं वाटते ना, त्या आईबापाचा मी धिक्कार करतो. संपदा मुंडेसारख्या, वैष्णवीताई हगवण्यासारख्या काल त्या ताईने काय हो केलं? नाक तिला जीव गमवावा लागला ना हो, नाक या श्रीमंतांच्या नादी लागून. आणि पोलीस प्रशासन ही झंड झालंय, झंड. पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवू नका. पोलीस प्रशासन हे पोलीस प्रशासन राहिलेलं नाही. भलेही तुम्ही मला शिव्या दिल्या तरी चालतील, पण मी रोखठोक बोलतो मित्रांनो. त्या चिमुकलीवर 3-4 वर्षाच्या चिमुकलीवर मायजल गाववरत्या तिथं बलात्कार झालं. त्या बलात्काराने ठेचून मारलं. झाली का हो त्याला फाशी? अजून तो जिवंतच आहे ना. उलट जे आंदोलन केलं, ज्यांनी आवाज उठवला त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. हे असं पोलीस प्रशासन आहे. आरोपीला देतं सोडून आणि संन्याशाला फाशी धरतं. यांच्यावर काय विश्वास ठेवताय तुम्ही? यांना न्याय मागताय का? अहो, माझ्या राजाचं छत्रपती शासन लागू करण्याची वेळ आली आता. ते जर छत्रपती शासन लागू केलं ना, एकाचा जर चौरंग केला तर हे हरामखोरांच्या लायकी होणार नाही, यांची हिंमत होणार नाही स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघण्याची आणि स्त्रीला सासुरवास करण्याची. मला तुम्हाला एक सांगायचंय, मुलींनो, आता तरी सुधरा. शेतकऱ्याच्या मुलाची लग्न करा. भलेही तुम्हाला अर्धी भाकर मिळेल, पण ती स्वाभिमानाची मिळेल.